विचार हा माझ्या मनामध्ये सुद्धा आला आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो किती बोलाल तेवढं भरपूरच आहे। एक किस्सा माझ्या आयुष्यात सांगावा की न सांगावा असा सारखा मनामध्ये आहे, पण मला वाटतं तो सांगावा, चुकला तर तो माझा काढून टाका रेकॉर्डमधून। 2006 साली पक्षाने मला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि दादाने मला देवगिरीला मुख्यमंत्री महोदय भेटायला बोलवलं। मला वेळ झाला, दादा वरती निघून गेले होते, वरती रूम मध्ये। त्यांनी फोन लावला ऑपरेटरने, तुम्हाला किती वाजता बोलावलं होतं, तुम्हाला माहित आहे त्यांची बोलण्याची पद्धत। म्हटलं दादा उशीर झाला। बरोबर ठीक आहे, ती तुम्हाला काय वस्तू ठेवली ती घेऊन जा। त्यांनी मला वस्तू जी ठेवली होती राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ती माझ्या निवडणुकीकरता 25 लाखाची मदत मला ठेवली होती। मी 1974 सालापासून व्यवसायात आहे, इतके वेळा आमदार झालो, पण 25 लाख रुपये आयुष्यात एकत्र कधीच बघितले नव्हते। एकत्र 25 लाख माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा त्या दिवशी बघितले। आणि ठीक आहे, मी माझं म्हणणं बंद करतो। ठीक आहे, त्याच्यानंतर मी असं ठरवलं होतं की माझ्याकडे काही अमुक काय येईल, त्या दिवशी पहिला दादांना भेटेन। दादांना मी भेटायला गेलो, दादानी त्याच्यामध्ये भर टाकून मला परत पाठवलं। घेणं सोडाच, पण त्याच्यामध्ये भर टाकून मला सन्मानानं परत पाठवलं। असा हा नेता, आज हा नेता आपल्या सर्वांच्या मधून निघून गेला। शेवटी जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असं जे म्हणतात त्याच पद्धतीनं हे सगळं घडलेलं दिसतंय। आणि म्हणून जास्त वेळ न बोलता मी एवढंच सांगेन, शेवटी दादा जरी आपल्यातून गेले असले तरी स्पष्टता व सत्य का आधार चला गया, स्पष्टता व सत्य का आधार चला गया, स्नेह प्रेम प्यार का मीनार चला गया, स्नेह प्यार का प्रेम और प्यार का मीनार चला गया। हमारे दिल से दूर तो वह जा न पाएगा, हमारे दिल से दूर तो वह ना जा पाएगा, वो छोड़कर ये संसार भले ही चला गया। त्याने हा संसार सोडून गेले असले, हे जग सोडून गेले असले तरी तुमच्या हृदयातून ते जाऊ शकणार नाहीत, जाणार नाहीत। अशा दादांना मी माझ्या कुटुंबातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। दादांच्या वयोवृद्ध मातोश्री घरामध्ये आहेत, पवार साहेबांसारखा वयोवृद्ध नेता काका त्यांच्या घरीमध्ये आहेत, सुनेत्रा वहिनी पवार आहेत, यश आहे, पार्थ आहे। या सर्वांना हे दुःख सहन करण्याची आई जगदंबेनं ताकद देव, अशा प्रकारची प्रार्थना करतो। त्याचबरोबर स्वरूपसिंग हिरा नाईक यांच्या इथं असताना मी आमदार होतो, त्यांच्याबरोबर अनेक वेळा आमचे संबंध आलेले होते। शालिनताई वसंतराव पाटील ह्या सुद्धा सभागृहामध्ये आम्ही आमदार असताना होतो। आमचे मित्र राज पुरोहित हे सुद्धा आमच्याबरोबर आम्ही एकत्र काम केलेलं आहे। राज्यमंत्री गंगाधर पटणे यांनी सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे। निळकंठ चिंतामण फालक हेच तेवढे फक्त आम्हाला परिचित नाही, विश्वास रामचंद्र नांदेकर यांनी आम्ही सुद्धा एकत्र काम केलेलं आहे। रूपलेखा खंडराव ढोरे ह्या 1995 ते 99 युतीच्या आमदार म्हणून आम्ही एकत्र काम केलेलं आहे। या सगळ्यांच्या दुःखद निधनाबद्दल मी या ठिकाणी शोक व्यक्त करतो, त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो। भुजबळ साहेबांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे